नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर स्नेहलमध्ये. मी स्नेहल रसाळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपला फ्री रेकी लेवल 1 चा डे 1 आहे. थोडक्यात माझं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव स्नेहल रसाळ. मी रेकी ग्रँड मास्टर आहे. त्याचसोबत ऑकल्ट सायन्समध्ये गेली 7 ते 8 वर्ष मी काम करत आहे. बाय प्रोफेशन मी टीचर आहे. सीबीएसई ला सेकंडरी लेवलला सुद्धा मी शिकवलेलं आहे. आणि जॉब करत असताना मला सुरुवातीपासूनच अगदी शाळा कॉलेजच्या लेवलला असल्यापासून मला ऑकल्ट हिलिंगमध्ये भरपूर ऑकल्ट सायन्समध्ये इंटरेस्ट होता. सो मी जॉब करत असतानाही ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी. आणि मग त्यावेळेस ऑनलाईन ऑफलाईन मी कोर्सेस करायचे, कन्सल्टेशन पण घ्यायचे. पण आता मी फुल टाइम ऑकल्ट सायन्समध्ये काम करत आहे गेले काही वर्षांपासून. आणि जसं की तुम्ही माझं फेसबुक आणि इन्स्टावरती अकाउंट पाहिलं असेल, माझं इन्स्टा आयडी आहे ऑकल्ट हीलर स्नेहल. सो त्याच्यावरती रेकी हा विषय सोडून रेकीचे तर रेकी विषयावरचे व्हिडिओज आहेत. पण त्याचसोबत ऑकल्ट मधल्या ज्या बाकीच्या मोडॅलिटीज आहेत, हिलिंग टेक्निक्स आहेत, त्याच्याबद्दलचे सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की चेक करा आणि फॉलो करा. सो एक सेकंड. रेकी सोबतच ऑकल्ट सायन्सचे वेगवेगळ्या मोडॅलिटीज मी शिकवते, वेगवेगळे कोर्सेस घेते. जसं आहे की एंजल थेरपी आहे, क्रिस्टल थेरपी आहे, डाउजिंग आहे. त्याच्यानंतर होपोनोपोनो आहे, ऍडव्हान्स होपोनोपोनो टेक्निक आपण शिकवतो, तो एक सेपरेट कोर्स आहे. ईएफटी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक हा एक कोर्स आहे. त्याच्यासोबत आकाशिक पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आणि अशा वेगवेगळ्या मोडॅलिटीज आपण शिकवतो, ते कोर्सेस घेतले जातात. सो त्याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला ऑकल्ट हीलर स्नेहल या फेसबुक पेजवरती आणि इन्स्टा हँडलवरती सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. सो आजचं सेशन आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल, इथे जे सगळे उपस्थित आहेत मेंबर्स, सगळे स्टुडंट्स, तर तुम्ही कोणकोणत्या सिटीमधून, गावामधून आहात, तुमच्या सिटीचं नाव मेन्शन करायचे प्लीज कमेंटमध्ये. येस. यस, शीतल मॅडम कोल्हापूर, वेलकम मॅम. मनीषा मगर मॅडम सातारा, फ्रॉम सातारा, वेलकम मॅम. शेखर सर मुंबई, अनुराग सर नागपूर, धनश्री मॅम कोल्हापूर, अनु मॅडम नाशिक, ओके, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, पनवेल, बदलापूर, येस, बारामती, नागपूर, पुणे, जळगाव, ओके. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सिटीमधून, गावांमधून लोक इथे जॉईन झाले, सगळे स्टुडंट्स. वेलकम ऑल ऑफ यू, सगळ्यांचं स्वागत आहे. येस, अनिता मॅडम वेलकम. तर फर्स्ट आपण पाहूयात की हा प्रोग्राम कोणासाठी आहे आणि तो लेवल 1 आपण फ्री का ठेवलेली. तर हा प्रोग्राम कोणासाठी आहे की ज्यांना आयुष्यात नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आहे. ठीक आहे. त्याचसोबत त्यांना स्वतःचे फॅमिली मेंबर्स, तुमच्या जवळचे जे कोणी मित्रमैत्रिणी, रिलेटिव्ह असतील, त्यांचं आयुष्य तुम्हाला सुधरवायचंय, चांगलं सुंदर आयुष्य त्यांचं बनवायचंय. त्याचसोबत आपण कुठे या समाजामध्ये राहतो, तर आपण या समाजाचं काहीतरी देणं आहोत. मग ज्यांना समाजाची काहीतरी सेवा करायची आहे, ओके, त्यांची मदत करायची, या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. ज्यांना आयुष्यात नवीन काहीतरी शिकायचंय, स्वतःमध्ये बदल घडवायचंय, आपलं आयुष्य एका छान वळणावरती न्यायचंय, तर त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल, काही जणांना प्रश्न असतील की मॅडम लेवल 1 फ्री का ठेवलीये. तर त्याचं एक कारण मी सांगते. कारण जसं आता आपण बघतो की पुणे, मुंबई सारख्या आपल्या मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये ऍटलिस्ट लोकांना हिलिंग म्हणजे काय, ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, किंवा रेकी हा शब्द माहितीये, त्याचे बेसिक नॉलेज आहे. पण जर तुम्ही या सिटीच्या शेजापाजारच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये गेलात, गावोगावी खेडोपाडी बघितलं, तर लिटरली मी अशा काही लोकांना भेटले की त्यांना रेकी म्हणजे काय, त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा हा शब्द ऐकलाय. ओके. त्याच्यानंतर हिलिंग म्हणजे काय, ऑकल्ट म्हणजे काय, या गोष्टी त्यांना माहिती नाहीयेत. मग ऍटलिस्ट रेकीचं बेसिक नॉलेज, हिलिंग कसं द्यायचं, एखाद्याला आजार कसा बरा करायचा, याचं बेसिक नॉलेज त्यांना असावं. त्यामुळे हा प्रोग्राम आपण 5 डेजचा फ्रीमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे. इथे आता आहेत सगळेजण, तर कोणाला माहितीये का रेकी म्हणजे काय, अगदी तुमच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचंय, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तुम्हाला जे माहिती असेल ते. कोणी आहे का असं की ज्यांनी हा कोर्स आधी केलेला आहे, लेवल 1 वगैरे, आणि त्यांना रेकी म्हणजे काय माहिती आहे. यस, शीतल मॅडम म्हणतात नो आयडिया. ओके. कोणी आहे, फिजिकल हँडल्स करू शकतात. येस, कोणीतरी आहे इथे. ठीक आहे. आता काही जणांना माहिती असेल, आणि व्हिडिओ ऑन करायचे बरं का सगळ्यांनी.
काही एक्सेप्शनल केसेसमध्ये तुम्ही जर ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा लहान बाळ वगैरे असेल तर ठीक आहे, पण मोस्टली व्हिडिओ ऑन हवेत सगळ्यांचे. यस, अनुराग सर म्हणतात हिलिंग. तर बघा, ज्यांना काही जणांना बेसिक माहिती असेल, काहींना काहीच नॉलेज नसेल, त्याचं अवेअरनेस नसेल, तर त्यांच्यासाठी सांगते रेकी काय आहे. रेकी म्हणजेच ही एक वैश्विक ऊर्जा आहे. ठीक आहे, ज्याप्रमाणे बघा की आजार बरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. किशोरी मॅडम म्हणतात ओके. आता कमेंट बंद करायच्या सगळ्यांनी. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. तर जसं की आपले आजार रोग बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुठल्या तर ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, काही ठिकाणी योगोपचार वापरले जाते, संगीतोपचार आहे. ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं रेकी ही सुद्धा काय आहे, ही सुद्धा एक पूरक चिकित्सा पद्धत आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग मेथड असं सुद्धा म्हणतात. आता बघा, रेकी ही काही नवीन नाहीये. ओके, अतिशय प्राचीन टेक्निक आहे ही. आणि रेकीला पूर्वी हस्तस्पर्श चिकित्सा असं म्हणायचे. नोट करून घेऊ शकता, हस्तस्पर्श चिकित्सा. जसं आपण बघितलं असेल की आपले साधू संत महात्मे पूर्वीचे ते केवळ हाताच्या स्पर्शाने, केवळ हाताच्या ऊर्जेने एखाद्याचा आजार बरे करायचे. फॉर एक्झाम्पल साईबाबा माहिती आहेत सगळ्यांना. मग कसे ते रोगाचा आजार कसा बरा करायचा रुग्णाचा, तर फक्त टच थेरपीने, टच हिलिंगने किंवा केवळ हाताच्या स्पर्शाने त्याच्या शरीरातून कोणताही कितीही मोठ्या लेवलचा आजार असू दे ते काढून टाकायचे. मग इथे थोडक्यात ते ब्रह्मांडीय ऊर्जेचा म्हणजेच या युनिव्हर्सल शक्तीचा वापर करायचे आणि त्यांच्या थ्रू ते रोग्याला रोगमुक्त करायचे. मग बघा, हस्तस्पर्श चिकित्साला म्हणतात आणि अगदी आपल्या वेदांमध्ये सुद्धा फार पूर्वीच्या काळापासून याच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. मग आता रेकी म्हणजेच काय, ही तर ही एक वैश्विक ऊर्जा आहे. आणि लक्ष देऊन ऐकायचं, तर ही प्रत्येकामध्ये आहे. आपल्या प्रत्येकामध्ये जन्मापासून ही एनर्जी आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे माहितीये का, कारण आपल्याला कोणी शिकवलंच नाहीये ती कशी वापरायची, ऍक्टिव्हेट कशी करायची. आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये, अवेअरनेस नाहीये. आता बघा, हा आपल्या निसर्गाने आणि ईश्वराने आपल्या या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये अगदी कुठलाही, लिटरली मोठ्यात मोठा कुठलाही आजार असू देत तो बरा करण्याची ताकद आपल्या हातांमध्ये दिलेली आहे. तो खजिना आपल्याकडेच आहे, ती चावी चावी सुद्धा आपल्याकडे. फक्त आपल्याला ते ऑपरेट कशी करायची, वापरायची कशी हे माहिती नाहीये. आणि हेच नॉलेज आपण आज पुढच्या 5 दिवसांमध्ये हे शिकणार आहोत. रेकी म्हणजे काय, ती ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित कशी करायची शरीरामध्ये, त्याचा वापर स्वतःसाठी, आपल्या फॅमिली मेंबरसाठी, आपल्या जवळच्या लोकांसाठी त्याचं हिलिंग कसं द्यायचं, त्यांचे आणि स्वतःचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, ब्लॉकेजेस कसे काढायचे, हे सगळं आपण येणाऱ्या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. तर बघा, रेकीची ऊर्जा ही कार्य कशी करते. ठीक आहे, मी म्हटलं की ही एक वैश्विक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आता ती काम कशी करते, एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. सेकंड. तर रेकीची ऊर्जा ही काम कशी करते, ही वैश्विक ऊर्जा शक्तीवर काम करते. ओके, मग रेकीमध्ये रेकीचं हिलिंग कसं दिलं जातं बघा, तर जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल पॉवर आहे, वैश्विक शक्ती आहे, ती आपल्या 7 चक्रांसोबत कनेक्ट केली जाते आपल्या शरीरामध्ये. आपलं शरीर कशावरती काम करते, प्राणशक्तीवरती ना. शरीरामध्ये प्राणशक्ती नसेल तर काय होईल, आपण जिवंत राहू का, काही सेकंड सुद्धा आपण जिवंत राहणार नाही. ओके, मग आपल्या शरीर हे शरीरातील प्राणशक्तीवर काम करतं, सगळे अवयव. मग तसंच ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे, ती आपल्या शरीरातील प्राणशक्ती सोबत कनेक्ट केली जाते आणि याच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात प्रवाहित केली जाते. ती प्राणशक्ती सोबत कनेक्ट केली जाते आणि याच्या माध्यमातून आपण रुग्णाला रेकीचं हिलिंग देतो, स्वतःला आणि इतरांना सुद्धा ते हिलिंग आपण ती ऊर्जा ट्रान्सफर करतो थोडक्यात. ठीक आहे, अगदी सोप्यात सोपं करून सांगते. आपण डेली आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो की नाही. येस, आरशामध्ये आपलं प्रतिबिंब डेली बघतो आपण. ठीक आहे, मग सपोज त्या आरशावरती जर धूळ जमा झाली तर काय होईल, कोण सांगेल. फिजिकल हँडरेज करू शकता. यस, अनघा मॅम. कोण आहे, कोण सांगेल, आरशावरती धूळ जमा झाली तर काय होईल. मनीषा मॅम आहेत माझ्या समोर, मॅम सांगू शकताय. येस, अनम्यूट करा. सॉरी, एक सेकंड. हा ठीक आहे, परमिशन दिली आहे. आपल्याला ब्लर दिसू आपण स्वतःला. ब्लर दिसणार Blur. नाही, आपली प्रतिमा दिसणार नाही व्यवस्थित प्रतिमा आपल्याला. दिसणार नाही. ते काय होईल,
जर ती आरशावरची धूळ साचली, आपण तो साफच नाही केला, क्लीन नाही केला डेली बेसिसवर, काय होईल? ती धूळ साचत ब्लर जाईल दिसत. आणि आपण स्वतःला बघू शकणार नाही आरशात. येस, अंधुक दिसेल आणि एका पॉइंटला असं होईल की अंधुक पण नाही दिसणार, काहीच नाही दिसणार. ओके, सो त्या आरशाचा काहीच उपयोग होणार नाही. मग त्याचप्रमाणे जसं हेच सेम आपल्या बॉडीच्या बाबतीत सुद्धा अप्लाय होते बघा. जसं त्या आरशावरती धूळ साचली तर त्याच्यात आपण प्रतिबिंब बघू शकणार नाही, कारण तो अडथळा आहे. आरसा आणि आपल्यामध्ये तो अडथळा आहे धुळीचा. ठीक आहे, मग त्याच पद्धतीनं हेच आपल्या शरीराच्या सोबत सुद्धा अप्लाय होतं. जसं की बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती आपल्या प्राणशक्तीमध्ये आपण प्रवाहित करतो. पण आपल्या शरीरात जर प्राणशक्तीला ऑलरेडी आधीच अडथळा तयार असेल, समजा तिथे अशुद्धी साचली आहे. अशुद्धी म्हणजेच काय? तर नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा ज्या आपण साठवून ठेवलेल्या असतात, टॉक्सिक घटक, ते सगळे साचलेले असतील तर आपल्या प्राणशक्तीला काय होतो? अडथळा तयार होतो आणि त्यामुळं आपल्याला एखादा मानसिक किंवा शारीरिक आजार निर्माण होतो. ठीक आहे, मग त्यामुळे जसं आपण आरसा रोज साफ करायला पाहिजे, त्याच पद्धतीनं आपण जे मनामध्ये साठवून ठेवले नकारात्मक भावना, ऊर्जा, वेगवेगळ्या इमोशन्स निगेटिव्ह असणाऱ्या, तर हे सगळं आपल्याला आधी साफ करावं लागणार आहे. ठीक आहे, मग हे कशातून होतं? की रेकीच्या हिलिंगमुळे, रेकी एनर्जीमुळे हे सगळं आपल्या मनाचं, शरीराचं, आत्म्याचं शुद्धीकरण केलं जातं आणि त्याच्यानंतर हे हिलिंग आपल्यापर्यंत छान पद्धतीनं पोहोचतं आणि आपल्याला तसे छान रिझल्ट मिळतात. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊयात. आणखी महत्वाचं एक बघा की रेकीमुळे आणखीन काय काय फायदे होतात. रेकीमुळे अगणित असे फायदे होतात, त्यातले थोडेसे मोजके काही तुम्हाला सांगणार आहे. तर रेकीमुळे बघा, तुमचं मन प्रसन्न राहतं, तुमचे मानसिक ताणतणाव असतील, भावनिक अडथळे असतील, ते दूर होतात. रेकीच्या हिलिंगमुळे व्यक्ती क्रिएटिव्ह बनते. नेक्स्ट आहे की कुठलेही ब्लॉकेजेस असतील तुमच्या लाईफमध्ये, कुठल्याही लेवलच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये जे काही अडचणी, प्रॉब्लेम्स, अडथळे असतील, ते इझिली दूर होतात, रिमूव्ह होतात. त्याच्यानंतर रेकीमुळे तुमचा ऑरा जो असतो तो क्लीन होतो, ऑरा स्ट्रॉंग होतं, तुमचं आभामंडळ क्लीन होतं. त्याच्यानंतर आणखी महत्वाचं बघा की मला कोणी सांगू शकेल, आपण उद्याचं काही प्रेडिक्ट करू शकतो का? उद्या आपल्या आयुष्यात काय घडणार आहे आपल्याला माहितीये का? नाही. पण रेकीमुळे तेही, अगदी कोणताही आजार तुम्हाला 6 महिने आधी तुमच्या बॉडीमध्ये ओळखता येतो की 6 महिन्यानंतर कुठला आजार तुम्हाला होणार आहे. हा एक महत्वाचा फायदा आहे. आणखी एक, रेकी काय करते माहितीये का? की आता सपोज तुमचे काही फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह असतील, आता तुमच्याशी खूप छान आहे, उद्या त्यांचं आणि तुमचं रिलेशन असंच राहील हे तुम्ही गॅरंटेड बोलू शकता का? गॅरंटी देऊ शकतं का कोणी? नाही. नाही. ठीक आहे, आता छान रिलेशन आहे तुमचं, हेल्दी रिलेशन आहे. तुम्हाला माहित नाही 2-3 महिन्यानंतर किंवा 1-2 वर्षानंतर हेच रिलेशन असं असेल का? ओके, मे बी खूप दुरावा पण निर्माण झाला असेल. मग रेकीमुळे काय होतं की सपोज इन फ्युचर, भविष्यामध्ये तुमच्यासाठी ती व्यक्ती आता छान आहे, तुमच्याशी गोड बोलते, व्यवस्थित राहते. इन फ्युचर तुमच्यासाठी ती व्यक्ती धोकादायक असेल, त्रासदायक असेल, तर जेव्हापासून तुम्ही रेकीमध्ये येता, रेकी करायला लागता, त्यावेळेपासून अगदी अशा नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून हळूहळू बाजूला व्हायला लागतात. ओके, रिमूव्ह केले जातात. दुसरं की तुमच्यासाठी जे लाभदायक व्यक्ती आहेत किंवा तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात आपोआप अट्रॅक्ट व्हायला लागतात. ठीक आहे, नेक्स्ट की रेकी ही सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींवरती काम करते. ठीक आहे, मग अगदी तुमचं वाहन असेल, तुमची कंपनीमधली मशीन असेल, अगदी तुमचा मोबाईल सुद्धा, सजीव निर्जीव लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सवर रेकी काम करते. तुमचं वाहन, तुमचं घर, तुमचे फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह असतील, लिटरली तुमचे पेट्स, तुमचे जे पाळीव प्राणी आहेत, त्यांनाही तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. एखाद्या मशीनला, तुमच्या कारखाना असेल, कंपनी असेल, त्यातल्या मशीनला देऊ शकता. ओके, सगळ्या गोष्टींना तुम्ही रेकी देऊ शकता. आता आणखी काय होतं बघा, की तुमच्या आयुष्यात जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आपल्या आयुष्यात, जसं की शारीरिक, मानसिक आजार असतील, त्याच्यानंतर रिलेशनशिपचे ब्लॉकेजेस असतील, मनी ब्लॉकेजेस असतील, पैशांचे अडथळे असतील, समजा कुठे तुमचा बिझनेस लॉस झालाय किंवा तुमच्याकडे पुरेसा असा इन्कम नाहीये, मनासारखा जॉब मिळत नाहीये किंवा मनासारखं सॅलरी मिळत नाहीये, जॉब मिळाला तर सॅलरी मिळत नाही, सॅलरी मिळत असेल तर इन्क्रीमेंट होत नाही, प्रमोशन होत नाही वर्षानुवर्षे. ठीक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेत, ती व्यक्ती वर्षानुवर्षे पैसे रिटर्न देत नाहीये आपले, आणि जो सॅलरी येते ती पण आपल्याला पुरत नाहीये. ठीक आहे, सेव्हिंग्स काहीच होत नाहीये. त्याचसोबत हेल्थचे कुठले इश्यूज असतील मोठमोठे, तो आजार एखादा बराच होत नाहीये, तर हे सगळे ब्लॉकेजेस रेकीमुळे काय होतात, तर दूर होतात. आता आणखी एक महत्वाचं, की एक उदाहरण देते छोटं. बघा, बरेच वेळेला होतं की आपल्याला एखादा छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तर काय होतं, आपण तात्पुरते मेडिसिन्स घेतो. मग काय होतं, थोड्या वेळासाठी आपल्याला तात्पुरतं रिलीफ मिळतं, पुन्हा काय होतं,
पुन्हा तो आजार डोकंवर काढतो. काही दिवसानंतर किंवा काही तासानंतर, काही महिन्यानंतर पुन्हा तो आजार होतो. मग आपण काय करतो? पुन्हा मेडिसिन्स घेतो. पुन्हा हॉस्पिटलच्या फेऱ्या. मग औषधं घेतो, तात्पुरतं पुन्हा रिलीफ मिळतं. मग हे चक्र काय आहे? ते चालू राहतं. त्याच्यातून आपण बाहेर पडत नाही. मग रेकी काय करते? रेकी एवढी पॉवरफुल एनर्जी आहे, की कोणताही आजार तुमच्या शरीरामध्ये असेल, मनामध्ये असेल, अगदी मुळासकट काढून टाकते. मग तुम्हाला आजार असेल, त्यावेळेला काय करायचंय, की मेडिकल ट्रीटमेंट तुमची चालू असेल, मेडिसिन सोबतच जेव्हा तुम्ही डेली बेसिसवरती डेली रेकीचं हिलिंग घेता, तेव्हा तो आजार मुळासकट तुमच्या शरीरातून निघून जातो. तो पुन्हा आजार तुम्हाला होत नाही. आणि एवढी पॉवरफुल रेकी आहे, की लिटरली कॅन्सर सारखे आजार सुद्धा बरे झालेले आहेत. ठीक आहे? किंवा मास्टर लेवलला सायकिक सर्जरी वगैरे असते. मी स्वतः सायकिक सर्जरी केलेल्या आहेत. 3 ते 4 वर्ष झालं ज्या व्यक्तीला पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन करायला सांगितलेलं, आज ती व्यक्ती लिटरली म्हणजे सायकिक सर्जरी केल्यानंतर 15 ते 20 दिवसात ती ट्रेकिंगला गेलेली, रायडिंगला गेलेली आणि आज 3 वर्षापर्यंत ऑपरेशनचं नाव नाहीये. ओके, अगदी हेल्दी आहे. तो अशा लेवलला रेकी काम करते. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. आता जस्ट मी आता तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यात हे जे ब्लॉकेजेस आहेत, जसं की हेल्थ ब्लॉकेजेस आहेत, पैशाचे प्रॉब्लेम आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत. म्हणजे काय? तर आजकाल आपण बघतो की लांबचे तर राहू देच, अगदी रक्तातले सुद्धा आपल्या फॅमिलीमध्येच बघा किती नाते संबंधांमध्ये दुरावा, ताणतणाव, गैरसमज निर्माण झालेले असतात. मग हे सगळे ब्लॉकेजेस आहेत. पैशाचे, करिअर, हेल्थ, रिलेशनशिप, मनी हे सगळे ब्लॉकेजेस रेकीमुळे दूर होतात. आता हे येतात कुठून? ओके, कोण सांगेल हे ब्लॉकेजेस का निर्माण होतात आपल्या लाईफमध्ये? हे ब्लॉकेजेस आपण स्वतः निर्माण करत असतो. ओके, त्याचं एक प्रूफ पण तुम्हाला देणार आहे. हे सगळे ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम, अडथळे आपण स्वतः निर्माण करत असतो आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्मांमुळे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या की कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या शरीरावर कधीच होत नसतो. तो आधीच आपल्या मनामध्ये क्रिएट होतो. ते आजार मनामध्ये क्रिएट होतात, मग तो रिफ्लेक्ट कुठे होतो? आपल्या शरीरावरती, आपल्या बॉडीवरती. त्याचं रूपांतर कुठे होतं? एखादा शारीरिक आजार होतो तुम्हाला. ठीक आहे. मग चिंता, काळजी, भीती, ताणतणाव हे आधी तुम्हाला वाटतात की काही नाही, फक्त टेन्शन आहे. पण नाही, हे कुठपर्यंत रिफ्लेक्ट होतात बघा. याच्यामुळे मोठमोठे कॅन्सर सारखे आजार सुद्धा होतात त्या ब्लॉकेजेसमुळे. ठीक आहे. तर एक टास्क करणार आहोत आपण, एक्सपेरिमेंट आता. एक सेकंड. आता माझ्याकडे एक बॉटल आहे. ठीक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी कल्पना करायची की तुमच्या हातामध्ये ही रिकामी बॉटल किंवा रिकामा ग्लास आहे, असं व्हिज्युअलाइज करा. ओके. तुमच्या सर्वांच्या हातामध्ये रिकामी बॉटल किंवा रिकामा ग्लास. मग आता मला कोणी सांगू शकेल का की हा तुम्ही किती वेळ होल्ड करू शकता? रिकामा ग्लास आहे अगदी, त्याचं काही वजन नाही, काही वेट नाहीये. 5 मिनिट तुम्ही होल्ड करू शकता, हातामध्ये धरू शकता. आणि झोपेची गोळी घ्या. अँसर्स द्यायचे. पेन दिले ना ते घ्यायचे. ओप्पो मॅडम कोण आहे? 5 मिनिटासाठी आपण ठेवू शोधून शकतो, 10 घ्यायचं. मिनिटासाठी. 5 ते येस. 10 मिनिटासाठी ठेवू. ओके, अर्धा तास होल्ड करू शकता का तुम्ही? सपोज तुम्ही अर्धा नाही. तास होल्ड केलाय. हा 1 तास, नाही 24 आवर्स, नो. 24 तास? नाही. का बरं? रिकामा ग्लास तर आहे मॅडम. करू शकतो. 1 महिना किंवा 365 दिवस तुम्ही करू शकता. त्याचं काहीच वजन नाहीये ना, अगदी हलका आहे. औषध सगळं येते घेऊन ये. का बरं? ओके ठीक आहे. का नाही होल्ड करू शकत? माईक Hand बंद raise करा करायचं. मॅडम तुम्ही सर्वांचे. मॅडम तुम्ही माईक बंद करा सर्वांचे. एक सेकंड. येस, तुम्ही हँड रेस करायचंय, ज्यांना बोलायचं त्यांनी. ठीक आहे. येस, सॅमसंग SM नावाने जॉईन व्हायचंय प्लीज सगळ्यांनी. ठीक आहे, नाहीतर मला मोबाईल नंबरचे इथे मोबाईलचे मॉडेलची नावं घेत बसायला लागेल सारखं. ठीक आहे. कोण सांगेल? डिस्टर्ब होते. येस मॅम. येस रुपाली मॅम केलेलं आहे. कोण सांगेल? 1 तास, 24 नाही तास धरून किंवा ठेवू शकत आपण. त्याचं हा, अस्वस्थता येईल आपल्याला. म्हणजे आपण होल्ड काय करूच होतं? शकत नाही रिका. आपण आपलं ह्याच्यापासून बाजूला जाऊ ना, आपल्याला बाकीच्या गोष्टी आपण करू शकणार नाही. आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या हातात पकडले, हात दुखायला लागेल, मी कधी ठेवेन असं होईल. आपल्या कामातून आपलं लक्ष बाजूला जाईल.
बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण ती एकच गोष्ट धरून बसू, आपल्याला हजार बाकीची काम आहेत ती राहतील आणि आपण त्या एकाच गोष्टीवरती फोकस करून राहू, जी येस, की अगदी बरोबर. अनावश्यक सुद्धा आहे आणि अनावश्यक गोष्टीकडे आपलं लक्ष राहील. येस, याचा काहीच फायदा नाहीये. ओके, फायदा असाही तो पण नाहीये रिकामा असू आणि देत किंवा भरलेला असू देत, काय होईल महत्वाचं माहितीये का, की तुम्हाला त्रास होईल. हा जरी रिकामा असला याचं काहीच वजन नाही तरी आपल्याला त्रास होणार आहे. आपण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाच्या वरती हा असाच धरून नाही ठेवू शकत. का बरं? काय होईल की सुरुवातीला तुमची हाताची बोटं दुखू लागतील किंवा मुंग्या येतील, मग इथपर्यंत तो पेन जाईल, मनगट दुखेल, मग नंतर हाताचा कोपरा दुखेल, ते पेन नंतर शोल्डर पर्यंत जाईल, नंतर शोल्डर, त्याच्यानंतर मान दुखेल, मग पाठीचा कणा दुखेल तुमचा. आणि एका पॉइंटला असं होईल की असहनीय होईल. ते पेन तुम्हाला सहन होणार नाही आणि तुम्ही तो ग्लास ठेवून द्याल बाजूला, हो की नाही? हो ना? मग विचार करा, हा साधा रिकामा ग्लास आपण 15 ते 20 मिनिटांच्या वरती पकडून नाही ठेवू शकत आहे. मग विचार करा की ज्या आपल्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जा असतात, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा, मग कोणकोणते आहेत की राग, संताप, द्वेष, चीड, मत्सर, ईर्ष्या असेल, गिल्ट असेल, गिल्टची भावना असेल स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दलच नाही, स्वतःबद्दलचा राग पण म्हणते मी. स्वतःबद्दल सुद्धा या भावना असतात आपल्यामध्ये. मग विचार करा, आपण 10 मिनिटं रिकामा ग्लास नाही पकडू शकत आहे, पण आपण वर्षानुवर्षे, महिने सोडाच, पण वर्षानुवर्षे आपण ह्या राग, संताप, चीड एखाद्या व्यक्तीवरचा असेल किंवा एखाद्या घटनेवरचा राग असेल, मग मनस्ताप असू देत, गिल्ट असू देत, या सगळ्या गोष्टी आपण होल्ड करून ठेवतो, घट्ट पकडून ठेवतो, हो की नाही? मग विचार केलाय त्याचा किती पेन होत असेल, आपल्याला किती त्रास होत असेल? आपण कोणीच विचार नाही केला, कारण आपल्याला फक्त वरवरचं दिसतं. ठीक आहे, ग्लास पकडला आणि माझा हात दुखतोय, पण इथं जे आपण साठवून ठेवलंय मनामध्ये वर्षानुवर्षे, जे ब्लॉकेजेस, तोच अडथळा आहे. ओके, हेच कारणीभूत आहे की तुमच्या आयुष्यात जे काही आता प्रॉब्लेम्स आहेत, शारीरिक लेवलचे असू देत, मानसिक लेवलचे असू देत, आध्यात्मिक, बौद्धिक, शैक्षणिक किंवा तुमचे रिलेशनशिप इश्यूज, मनी ब्लॉकेजेस, हे सगळे इथून सुरू होतात. ठीक आहे, हा कचरा आहे, हे अडथळे आहेत. मग आपण विचारच करत नाही की हे जे आपण साठवून ठेवले नकारात्मक भावना, ऊर्जा, या सगळ्या इमोशन्सचा किती वाईट परिणाम होत असेल आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती आणि आपल्या भावनांवरती. कधी कोणी विचार केलाय का? पण खूप मोठ्या लेवलला प्रॉब्लेम होतात. जसं की मगाशी मी म्हटले, कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या शरीरावरती होत नाही, तो आधी कुठेतरी मनामध्ये क्रिएट झालेला असतो आणि आपणच त्याला कारणीभूत असतो. ठीक आहे, जसं उद्या 7 चक्र आपण बघणार आहे, 7 चक्र ऍक्टिव्हेशन, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की शरीरामध्ये 7 चक्रांमध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, जे काही अडथळे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, जे काही प्रॉब्लेम आहेत, ते आपण स्वतः निर्माण केलेले असतात. ते उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे, सो आज कंटिन्यू करूयात, आपण पुढे जाऊयात. मग आता टास्क काय करायचंय बघा, नोटपॅड आहे सगळ्यांकडे, नोटपॅड आणि पेन. येस, तर आता काय करायचंय, आता इथे बसल्यांना सगळेजण, काही जण असतील त्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या आयुष्यात सध्या जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणजे तुमच्या, की आपल्या आयुष्यात सध्या जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, जे काही वाईट घटना माझ्यासोबत घडतायत, जे काही ब्लॉकेजेस आहेत, जो काही त्रास मला होतोय, त्याला समोरची व्यक्ती जबाबदार आहे, असं कोणाकोणाला वाटतंय का? ज्यांना वाटतंय की माझ्या आयुष्यात जे काही वाईट चालू आहे त्या सगळ्या गोष्टींना एखादी व्यक्ती, समोरची व्यक्ती जबाबदार आहे, तर त्या जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची नावं लिहायची. तुम्हाला कोण कोण वाटतं तुमच्या आयुष्यात जे काही वाईट चाललंय त्याला एखादी व्यक्ती जबाबदार आहे? मग कोण जबाबदार आहे? त्या व्यक्तींची नावं लिहायची आता फास्ट. ओके, तेजश्री कदम मॅडम म्हणतात नाही. खूप छान मॅडम. इथे आणखी एक पॉइंट राहिलाय, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या स्वतःच्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात, तरीही तुमचंही नाव लिहायचं त्या चिटमध्ये. ओके, मग काहींच्या लिस्टमध्ये 2-3 नावं येतील, काहींच्या लिस्टमध्ये 15-20 नावं येतील, डझंट मॅटर. ओके, आपल्याला फक्त आज ते रिलीज करायचंय. ओके, अविनाश सर म्हणतात मी स्वतः. सर ठीक आहे, तुमचं स्वतःचं नाव लिहायचंय. मग नोटबुक मध्ये लिहायचं का पेज वरती लिहायचं? पेजवर, पेजवर मॅम. रश्मी उपाध्याय म्हणतात, उपाध्याय सॉरी, नाही. व्हेरी गुड मॅम, असं असेल तर खूपच छान. रश्मी मॅडम, तुमचा कोणावरच राग नाहीये का? ओके, फास्ट लिहायचंय.
ओके, डन. ठीक आहे. आता ती नावं पुन्हा एकदा वाचायची आहेत मनातल्या मनामध्ये. माधुरी कुंभार मॅडम म्हणतात स्वतः. मॅडम तुम्ही स्वतःच नाव लिहा मग. ती नावं वाचायची, ती लिस्ट आता लगेच वाचायची. मग रश्मी मॅडम, तुमच्या मी आता जे सांगितलं नकारात्मक भावना, इमोशन्स किंवा जे काही नकारात्मक थॉट्स आहेत त्यातलं काहीच नाहीये का तुमच्याकडे? तसं असेल तर खूपच छान. ओके, नावं वाचली सर्वांनी? मग आत्ताही ती नावं वाचून तुमच्या तळपायाची एका आग मस्तकात जाते का? किंवा प्रचंड राग येतोय का? रागावरती आपला कंट्रोल राहत नाही का? येस, शीतल मॅडम म्हणतात येस. काय माहितीये का? कारण आपण अजून माफ करायला शिकलो नाही आहोत. आपण ते वर्षानुवर्षे साठवून ठेवलंय. ते ब्लॉकेज आहे. आणि जे आपल्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले ते याच्यामुळे. त्याचं मूळ कुठे? इथे. कारण तुम्ही सगळं साठवून ठेवलंय, ज्याची अजिबात गरज नाहीये. जसं मगाशी मनीषा मॅडम म्हटल्या, काही गरज नाहीये, काही उपयोगाचं नाहीये. ओके, अनावश्यक गोष्टी सगळ्या आपण साचवून ठेवलंय. धूळ कचरा, जसं त्या आरशावरती धूळ होती तसा धूळ कचरा घाण नको असणाऱ्या गोष्टी सगळ्या आपण इथे साठवून ठेवल्यात. त्याचा आपल्याला फायदा तर नाहीच आहे, पण तोटा नक्कीच होणार आहे. नुकसान तर नक्कीच होणार आहे आपलं. ठीक आहे, कशा पद्धतीने ते आपण बघूयात. एक एक्झाम्पल देते बघा. मग जोपर्यंत तुम्ही हे नकारात्मक गोष्टी काढत नाही तोपर्यंत आयुष्यात चांगल्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकणार नाही. मग काही जण म्हणतात की मॅडम आम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करतो, एवढे राब राब राबतो, कष्ट करतो, आम्हाला तसे रिझल्टच मिळत नाहीत, आमच्या कष्टाची फळं मिळत नाही. कारण तुम्ही कष्ट करताय, पण इथलं आधी तुम्ही शुद्धीकरण केलंय का? ती जागा साफ केलीये का? ऑलरेडी तिथे अडगळ साचवून ठेवले. एक छोटंसं उदाहरण देते बघा. सपोज असं समजा सगळ्यांनी की तुमच्या घरामध्ये एखाद्या रूम मध्ये तुम्ही प्रचंड अडगळ अशी खचाखच साठवून ठेवलीये. त्या रूम मध्ये खचाखच अडगळ तुम्ही साठवून ठेवलीये आणि तुम्ही नवीन फर्निचर किंवा सोफा सेट घेतलाय आणि तुमची इच्छा आहे की त्याच रूम मध्ये माझं नवीन फर्निचर मला ऍड करायचंय. इज इट पॉसिबल? का बरं? का नाही होणार? कोण सांगेल? का नाही ठेवू शकत तिथे? आधीची अडगळ काढली पाहिजे ना. येस, आधीची अडगळ काढली पाहिजे. आणखी कोण आहे? हँड रेस करायचं आणि बोलायचंय सर्वांनी. वन ऑन वन कम्युनिकेशन आहे. ओके, जागाच नाही राहणार चांगल्या गोष्टींसाठी. रुपाली मॅम अगदी बरोबर. काय होईल की जर त्या रूम मध्ये तुम्ही ऑलरेडी सगळी अडगळ, म्हणजे माझ्या भाषेत मी सांगेन की भंगार आणि पत्रा अशा गोष्टी त्या तुम्ही साठवून ठेवल्यात. ओके, आणि तुम्हाला वाटतंय की तिथे नवीन फर्निचर ऍड होईल. शक्य आहे का? कारण ऑलरेडी ते खचाखच भरले आणि तिथे स्पेसच नाही उरलेला. मग नवीन गोष्टी कशा येतील? मग त्याच पद्धतीने हे ब्रह्मांड सुद्धा काय म्हणतं की तथास्तु. ओके, तुम्ही इथे अडगळ साठवली ना, अजून अडगळ साठवण्यासाठी जागा करेल ते. नवीन गोष्टींसाठी नाही जागा करणार, की तुम्ही तेच अट्रॅक्ट कराल. जर इथे नको असणाऱ्या गोष्टी साचलेल्या आहेत, अडगळ साचली तर अडगळच येणार आहे तुमच्या आयुष्यात, चांगल्या गोष्टी नाही येणार आहे. ठीक आहे, मग ब्रह्मांडाचा नियम काय आहे? जर तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट हवी आहे, तुमची स्वप्न इच्छा पूर्ण करायच्यात, एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला काय तिथे स्पेस तयार करावा लागेल, जागा रिकामी असायला हवी आहे, तर नवीन गोष्टी येतील. मग फर्निचर ऍड करायचं तर तुम्हाला आधी काय करायला लागेल? नको असणाऱ्या गोष्टी, नको असणारं सामान, अडगळ सगळं काढून टाकावं लागेल. ती रूम क्लीन करावी लागेल, स्वच्छ करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही नवीन गोष्टी तिथे ऍड करू शकता. येस ऑर नो? येस. मग जसं हे रूमच्या बाबतीत आहे, तेच आपल्या मनाच्या शरीराच्या बाबतीत पण आहे ना. आपण जर आपल्या मनामध्ये एवढे वर्षानुवर्षेचा कचरा साठवून ठेवलाय, नकारात्मक ऊर्जा, भावना, राग, द्वेष, चीड, संताप, मत्सर, गिल्ट असेल, मग स्वतःबद्दलचा गिल्ट का असेना, की मी त्यावेळेस असं नको वागायला पाहिजे होतं, माझं चुकलं, मी हे कशाला केलं. सो स्वतःबद्दलचा सुद्धा राग, चीड हे सुद्धा काय आहे? अडगळच आहे. मग तुम्ही जर रूम मध्ये अडगळ ठेवत नाहीये, तुम्ही मला सांगा तुमच्या घराच्या लिव्हिंग रूम मध्ये, हॉलमध्ये तुम्ही नको असणाऱ्या गोष्टी ज्या आता उपयोगात नाहीयेत, ओके, तुम्ही त्या गोष्टी वापरत नाही, ते सामान आणून तुम्ही हॉलमध्ये ठेवाल का? त्याचं प्रदर्शन मांडाल का? कोण मांडेल सांगा? आपण हॉलमध्ये ठेवतो का? किती डेकोरेट करतो ना हॉल. येस ऑर नो? मग जर तुम्ही घरामध्ये, येस येस मॅम बोला.
नाही मग ठेवणार जर आपण तिथे काही अडगळ. येस, मग जर आपण घरामध्ये ठेवत नाहीये तर मग विचार करा तुम्ही मनामध्ये कसं काय ठेवू शकताय. आणि जर मनामध्ये ठेवले तर ब्रह्मांड काय म्हणणार आहे. ब्रह्मांडाचं एकच काम आहे की तथास्तु. आपल्या घरामध्ये बघा जशी आपण म्हणतो ना वास्तू तथास्तु म्हणते, तर आपण मुलांना काय म्हणतो नेहमी शुभ बोलायचंय, वाईट काय बोलायचं नाही, कारण वास्तू तथास्तु म्हणते. मग जर तुम्ही घरामध्ये अडगळ नाही ठेवत आहे, ते छान डेकोरेट करताय, मग आपल्या मनामध्ये काय साचून ठेवतो आपण या नको असणाऱ्या गोष्टी, नको असणाऱ्या भावना, विचार, नकारात्मक ऊर्जा हे का साठवून ठेवायचं. कारण तुम्हाला कळत नाहीये की याचा किती वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. आणि आपण रडगाणं गात बसतो. नम्रता मॅम, एक सेकंड मी म्यूट करते. ज्यांना बोलायचं त्यांनी फिजिकल हँड रेज करा. मग आपल्याला कळत नाहीये की त्याचा किती वाईट परिणाम आपल्या पूर्ण लाईफवरती होत असतो. आणि फक्त आपल्या लाईफवरती नाही, आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या आयुष्यावरती सुद्धा याचा खूप वाईट परिणाम होतो. ठीक आहे, मग आता हे क्लीन कसं करायचं. तर बघा तर हा एकच प्रॉब्लेम आहे की हे कशामुळे होतं. हे सगळं तुम्ही माफ न केल्यामुळे होतं. तुम्ही जर माफ केलं असतं तर आतापर्यंत साचवून ठेवलं असतं का. आपण विसरू शकत नाहीये त्या व्यक्ती, त्या घटना, त्या गोष्टींना, याचाच अर्थ आपण माफ नाही केलेलं. ओके. आणि फॉरगिव्हनेस ही अशी गोष्ट आहे की तुमच्या सगळ्या आयुष्यातले ब्लॉकेजेस काढून टाकते. एक खूप मॅजिकल प्रेयर मी तुम्हाला थोड्याच वेळात शिकवणार आहे. ठीक आहे, तर बघा हे सगळं कशामुळे होतं. आपण माफ करू शकलेलो नाहीये. आता या मेडिटेशन आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये आपण स्वतः, आता काही लोक म्हणतील की मॅडम आम्ही त्या लोकांचा, त्या व्यक्तींचा चेहरा पण नाही बघत, तोंड नाही बघत आणि माफ कसं करायचं. तर आपल्याला लिटरली त्यांच्या समोर जायचं नाही. आपल्याला काय करायचं की मेडिटेशन थ्रू युनिव्हर्सकडे, ब्रह्मांडाकडे त्यांची माफी मागायची. त्या व्यक्तींना पहिले तर लक्षात घ्या की त्या व्यक्तींना आपण माफ करायचंय. दुसरं की आपण माफी मागायची. आता तुम्ही बरेच व्यक्ती म्हणतील यातले बरेच मेंबर्स की मॅडम आम्ही का माफी मागू, त्यांनी आम्हाला त्रास दिला, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात वाईट घटना घडल्यात, मग मी का माफी मागू. असं नसतं. तर काय होतं की बरेच वेळेला कळत नकळतपणे, जाणीवपूर्वक म्हणत नाहीये, कळत नकळतपणे आपल्याकडून समोरची व्यक्ती सुद्धा दुखावली गेलेली असते. त्याच्यामुळे त्याचीही माफी मागायची. कारण ती व्यक्ती दुखावलीये, मग ते व्हायब्रेशन्स आपल्याकडे येतात, आपल्या कामामध्ये येतात. मग त्यामुळेही आपली कामं ब्लॉक होतात, स्टक होतात, ती पुढे जात नाहीत. वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आयुष्यामध्ये फेस करावे लागतात. मग फर्स्ट ऑफ ऑल त्या व्यक्तीची माफी मागायची आहे, त्यालाही माफ करून टाकायचंय. बट चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात कुठून करायची, आपल्या स्वतःपासून. एक छोटं उदाहरण देते. बरेच वेळेला होतं बघा की आपल्या घरातलंच उदाहरण देते की घरामध्ये वडीलधारी मंडळी असतात, ज्येष्ठ मंडळी. मग बरेच वेळेला काही व्यक्ती, काही पॅरेंट्स डॉमिनेटिंग नेचर असतं त्यांचं, डॉमिनेट करतात फार. ओके, सत्ता गाजवायला आवडते. किंवा मग त्यावेळेला मुलांना काय होतं की किंवा इनलॉज असतील, मग आपल्याला काय होतं, मी उलट नाही बोलू शकत आहे किंवा मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणू शकत आहे. मग मे बी कशामुळे, ती वयस्कर मंडळी असतात, एक आदर असतो. सेकंड, आपल्याला शिष्टाचार म्हणून आपण की आपण दुखवायचं नाहीये कोणाला, घरातल्याच व्यक्तींना, म्हणून आपण मनाविरुद्ध अनेक गोष्टी करत असतो. त्यांना नाही, काही गोष्टींना नाही म्हणता येत नाही, प्रतिकार करता येत नाही. मग त्यावेळेला आपण मनाविरुद्ध वागत असतो, पण आतल्या आतमध्ये आपण काय करतो, स्वतःला त्रास देत असतो. हो की नाही. बऱ्याचशा लेडीज लोक इथे रिलेट करत असतील. आपण काय करतो, मग रात्रभर उपाशी राहायचं, रात्रभर रडत बसायचं किंवा टेन्शन घ्यायचं, विचार, चिंता, काळजी, ताणतणाव, झोपायचं नाही. हा त्रास कोणाला होतोय, समोरच्या व्यक्तींना होतोय का, नाही. हा त्रास कोणाला करून घेतोय आपण, आपल्या स्वतःला, आपल्या आत्म्याला त्रास देत असतो. म्हणून माफी कुठून मागायची, आधी सुरुवात करायची स्वतःपासून. स्वतःला माफ करायचंय, इतरांनाही माफ करायचंय आणि त्यांची माफी सुद्धा मागायची. ठीक आहे, तर आपण एक मेडिटेशन करणार आहोत थोड्याच वेळात. तर पहिल्यांदा बघा, त्याच्यासाठी एक फॉरगिव्हनेसची एक मिरॅकल रेमेडी आहे. एक खूप टेक्निक आहे, मॅजिकल टेक्निक आहे. त्याचं नाव आहे होपोनोपोनो. कोणी ऐकलंय का, किंवा कोणी टेक्निक युज केली आहे का. ज्यांनी लेवल नाव 1 केली ऐकले, लेवलचे पण नाव आहेत इथे. ऐकले फक्त. हो मॅम, येस, फक्त नाव ऐकलंय. येस. हो मॅडम, नावही ऐकलं आणि टेक्निकही यूज केली. हा, अनघा मॅम तुम्ही केली आहे ना. येस, मग काय रिझल्ट आहेत त्याचे. छान रिझल्ट आहे मॅडम. कारण की आपण जेव्हा लोकांना माफ करतो, म्हणजे जे डोक्यात आपल्या साठवून ठेवलेले असतात ना, त्या लोकांना माफ केलं, रिलीज केलं की आपल्याला हलकं वाटायला लागतं. येस, मग हे माफ करणं जे आहे ते स्वतःसाठी करायचंय. ओके, इतरांसाठी तर आहेच, पण सुरुवात स्वतःपासून. आणि जेव्हा तुम्ही इतरांना माफ करताना, त्या दुःखाच्या साखळीतून आपण स्वतःला मुक्त करतोय. आपण स्वतः त्या कैदेत अडकलेलो असतो.
त्यामुळे आपल्या आयुष्यात वेगवेगळी संकट अडथळे येतात. मग जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तींना माफ करता, याचा अर्थ तुम्ही त्यांना माफ करता, ठीक आहे, पण पहिले तुम्ही स्वतःला त्या साखळीमधून, त्या बंधनामधून मुक्त करत असता. ठीक आहे, स्वतःला रिलीज करत असता तिथून. आता बघूया, फॉरगिव्हनेसची एक मॅजिकल टेक्निक आहे होपोनोपोनो. ओके, मग प्रेयर अगदी छोटीशी आहे, 4च सेंटेन्स आहेत की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता ही काम कशी करते बघा, ही क्लिन्झिंगचं काम करतं, ब्लॉकेजेस काम करण्याची ही टेक्निक काम करते. तर मला माझ्या सरांनी 2014 मध्ये इंट्रोड्यूस केलेली, तेव्हापासून माझ्या डेली रुटीनचा ही पार्ट आहे. आणि अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा मी माझ्या लाईफमध्ये शक्य करून दाखवलेल्या आहेत, फक्त केवळ या प्रेयरमुळे. फार मिरॅक्युलस रिझल्ट या प्रेयरचे येतात. आणि तुम्ही याला एखादा जादूचा मंत्र सुद्धा म्हणू शकता. अगदी जगातील लाखो करोडो लोक ही टेक्निक रोज वापरतात आणि त्यांनी या पद्धतीचा वापर करून त्यांची स्वप्न, त्यांचे ड्रीम्स, गोल्स ते अचीव्ह करतात. आणि एवढी पॉवरफुल ही टेक्निक आहे होपोनोपोनो, की अगदी जेव्हापासून तुम्ही ही टेक्निक वापरायला लागतात, डे 1 पासून तुम्हाला याचे रिझल्ट्स मिळायला लागतात आणि अगदी मिरॅक्युलसली याचे रिझल्ट्स मिळतात. मगाशीच मास्टर लेवलच्या एका मॅडमनी सांगितलं की त्यांचे 4 लाख अडकले होते त्या टीचर स्कूलमध्ये आणि 1 वर्षापासून अडकले होते आणि जस्ट 2 or 3 डेज. अनघा मॅम मगाशी होतात का तुम्ही? फक्त 2 ते 3 दिवस त्यांनी ही प्रेयर केली, टेक्निक केली आणि लगेच त्यांचे ते पैसे रिलीज झाले. त्यांच्या अकाउंटमध्ये आता 4 लाख आलेले आहेत. ओके, एवढी मिरॅक्युलस टेक्निक आहे ही. सो एक इमेज शेअर करते मी, 1 सेकंड. सगळ्यांनी ती प्रेयर नोट करून घ्यायची आणि केव्हा कशी म्हणायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 1च मिनिट. सर्वांनी नोट करून घ्यायची ही प्रेयर. ओके, प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करायचे, हो ओपोनोपोनो. आय एम सॉरी, नोट करून घ्या, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आता ही प्रेयर कशी म्हणायचे, रूल्स रेग्युलेशन सांगते तुम्हाला. ओके, डन. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ठीक आहे, ओके. आता बघा ही प्रेयर काम कशी करते. तर एक छोटंसं उदाहरण देते. आपल्या सिंकच्या पाईपमध्ये समजा कचरा आणि घाण साचली असेल, तर वरतून तुम्ही नळ सुरू करून कितीही प्रेशरनी पाणी सोडा, ते प्रवाहित होईल का, पुढे पाईपमध्ये जाईल का? येस ऑर नो? नाही जाणार. का बरं? कारण तिथे कचरा आणि घाण साचलेली आहे. मग आपण काय करतो, त्या ठिकाणी एखादं पॉवरफुल लिक्विड असेल, पावडर असेल, ते टाकतो आणि मग त्याच्यानंतर तो कचरा किंवा घाण ती निघून जाते, मेल्ट होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्ही नळ सुरू केल्यानंतर पटापट तिथे पाणी प्रवाहित होऊ लागतं, ते पुढे जातं पाईपमधून. मग त्याच पद्धतीनं होपोनोपोनो काय काम करतं, की तुमच्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस आहेत, कचरा, घाण, अडथळे साचलेले आहेत, ते निघून काढून टाकण्याचं, रिलीज करण्याचं काम कोण करतं, तो होपोनोपोनो टेक्निक करते. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. ओके, आणि ही कशी वापरायची बघा. तर तुम्ही डेली सकाळी उठल्यानंतर कंपल्सरी ही प्रेयर बोलायची आहे. आता तुम्ही 3-4 वेळा बोलू शकता किंवा सगळ्यात बेस्ट रिझल्ट येतात की 108 वेळा म्हणायची. तुमच्याकडे स्फटिकची माळ असेल किंवा कोणतीही जपाची माळ असेल, त्याच्यावरती 108 वेळा ही बोललीत तर खूप छान रिझल्ट तुम्हाला येतात. ओके, आता आपण ही प्रेयर वापरतोय की फक्त ब्लॉकेजेस काढण्यासाठी. उद्या आणि परवा आपण जेव्हा मनीला अफर्मेशन देणार आहे, पैशाला चार्ज करणार आहे, पैशाला रेकीचं हिलिंग देणार आहे, त्यावेळेस पैशांना किंवा नोटांना होपोनोपोनोचं हिलिंग कसं द्यायचं, की इथे ब्लॉकेजेस काढण्यासाठी पण वापरू शकतो आणि तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची, एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, त्याच्यासाठी सुद्धा होपोनोपोनो कसं वापरायचं, ती टेक्निक पण उद्या आणि परवा आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर कशा पद्धतीने वापरायचे बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते, काही वेळेला होतं ना की सकाळी, अगदी लेडीजना भरपूर रिलेट करेल की सकाळी छान फ्रेश मूड मध्ये असतो आपण उठल्या उठल्या
आणि अचानक ना किचनमध्ये काम करत असताना काहीतरी असं ट्रिगर होतं. अगदी 10-12 वर्षापूर्वीच्या गोष्टी आपल्याला आठवतात, ज्या आता मॅटर करत नाहीयेत. ओके? त्याचा काहीच फायदा नाहीये. मग त्यावेळेला काय होतं, की सडनली आपण त्या झोनमध्ये जातो. मग 10-15 मिनिटं आपण त्याच विचारांमध्ये असतो. कधी-कधी 1 तास, 2 तास. काही व्यक्ती तर लिटरली पूर्ण दिवस, अख्खा दिवस या विचारांमध्ये घालवतात. मग वर्थ आहे का ते? नाही. ओके? आता आपल्याला त्या गोष्टींचा काही फायदा आहे का? झालाच तर तोटाच आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला सतत डोक्यामध्ये नकारात्मक विचार येत असतात, नको असणाऱ्या गोष्टी सतत आठवत असतात किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये ताणतणाव असतो, त्यावेळेला आपल्याला ही प्रेयर बोलायची आहे. ठीक आहे? कशा पद्धतीने? तुमचं अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्रावरती आपल्याला दोन्ही हात ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि रिपीट ही प्रेयर म्हणायची आपल्याला, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता आज पहिल्यांदा ही प्रेयर तुम्ही स्वतःसाठी बोलायची. आपल्याला स्वतःला माफ करायचंय आणि इतरांना सुद्धा माफ करायचं. ते ब्लॉकेजेस आपल्या शरीरामधून, 7 चक्रामधून, आपल्या ऑरामधून आपल्याला काढून टाकायचे, नष्ट करायचे. ठीक आहे? त्याच्यासाठी एक मेडिटेशन आपण क्विक घेणार आहोत, काही 10 मिनिटांचं. तर सगळ्यांनी काय करायचंय? इफ पॉसिबल, तुम्हाला जर आता शक्य असेल तर एखादा दिवा लावा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा आणि अगरबत्ती लावा. थोडंसं पाणी सोबत ठेवा आणि पटापट यायचंय जागेवरती. ओके? आले सगळे जागेवरती? ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. आणि फर्स्ट ऑफ ऑल अशा ठिकाणी बसायचंय जिथं कुठलाही डिस्टर्बन्स तुम्हाला होणार नाही. कुठलाही गोंधळ नकोय. अगदी शांत जागी बसायचंय. थोडंसं पाणी आत्ता पिऊन घ्या सर्वांनी. पाणी पिऊन घ्यायचंय. आणि अगदी रिलॅक्स बसायचंय, शांत व्हायचंय. येस. हे आपण स्टार्ट करूयात. डोळे बंद करायचेत, हळूहळू डोळे बंद करायचेत. आता डीप ब्रीदिंग करायचं आपल्याला. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. काही सेकंड्स तो होल्ड करायचा आहे, म्हणजेच रोखून धरायचंय आणि हळूहळू नंतर तो दीर्घ श्वास आपल्याला सोडून द्यायचा आहे. व्हिडिओज ऑन ठेवायचे सगळ्यांनी. त्याचं रिझन मी आधीही सांगितलंय, की माझी एनर्जी तुमच्यापर्यंत येत असते आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. सो व्हिडिओ ऑन ठेवायचे. आता आपले डोळे हळूहळू बंद करायचे आहेत. तुमच्या शरीरावर, शरीरातील हालचालींवरती कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. कोणाला पाठदुखीचा त्रास असेल तर भिंतीला टेकून किंवा चेअर सोफावरती बसू शकतात. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. तुमची मान, दोन्ही हात, दोन्ही हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
आणि 1 मिनिट होल्ड करायचा आहे. आता श्वास रोखून धरल्यानंतर जो चेहरा किंवा जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आजच्या आपल्या या ध्यान साधनेत आपलं मन तर आपण स्वच्छ करणारच आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रांमधून आता कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासून आपण आपलं निरागस मन काय असतं ते पाहिलं आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन तेवढं निरागस राहत नाही. आयुष्यातील वेगवेगळे वाईट, कटू अनुभव जीवन जगत असताना आपल्याला मिळतात. आणि मग ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी कधी होतात? तुमचं लहानपण आठवायचंय. ते निरागस लहानपण. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदामध्ये राहत होतात? तुमच्या आई वडिलांसोबतचे लहानपणाचे आपले दिवस आठवायचे. तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात? हळूहळू मोठे झालात. हळूहळू तुम्ही मोठे झालात. आता तुम्ही शाळेत जायला लागलात. मग शाळेमधले तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे शिक्षक यांच्यासोबतचे ते दिवस आठवा. शाळेमध्ये केलेली मजा मस्ती आठवा. शाळेतून येताना आणि जाताना मित्रमैत्रिणींसोबतचे ते आनंदी दिवस आठवा. आणि नंतर काही क्षण असे येतात की आता तुम्ही खूप शांत झालेले आहात. आता तुम्ही खूप शांत झालेले आहात. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा की जी व्यक्ती तुमच्या बरोबर अतिशय वाईट वागली आहे. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणायचे की जी व्यक्ती तुमच्यासोबत फार वाईट वागली आहे. खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील. तुम्हाला त्या व्यक्तीला आता माफ करायचे. जी कोणी असेल तो किंवा ती व्यक्ती, त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. आता तुम्हाला कसं वाटत आहे? तुम्हाला राग येतोय का? द्वेष आहे का? तिरस्कार आहे? नक्की काय आहे? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्यांना फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे का? तुम्हाला त्रास होत आहे का? रडू येत आहे का? त्या भावनांना वाट मोकळी करून द्या. आता मनामध्ये एक विचार आणा. आता मनामध्ये एक विचार आणा की तुमचं आयुष्य हे एक स्कूल आहे, ही एक शाळा आहे. आणि जो कोणी येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तर तो एक शिक्षक आहे. तुमचं जीवन ही एक शाळा आहे. आणि तुमच्या आयुष्यात जो कोणी येत आहे तो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवत आहे. किंवा तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवला असेल, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, योग्य आहे.
जेव्हा तुम्ही क्षमा करता, एखाद्याला माफ करता, याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, योग्य आहे. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ करता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून माफ करता. आता हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. आणि त्या व्यक्तीने जे काही कार्य केलं आहे त्याला माफी द्या. त्या व्यक्तीने जे काही कार्य केलं आहे त्याला माफ करा. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा दुसरे कोणीही असेल, क्षमा करा. माफ करा त्या व्यक्तींना. त्यांच्या कार्याला माफ करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल आणि स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो तोंडाने सोडायचा आहे. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवायचं आहे. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होतात. तुम्हाला वेदना झाल्या होत्या. त्या घटनेला, त्या व्यक्तीला, त्या वेळेला आठवायचं आहे की जेव्हा तुम्ही हर्ट झाला होतात, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. आता तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स येत आहेत, कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, पश्चाताप असेल किंवा कोणते इतर भावना असतील तर ते आठवा. आता तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, पश्चाताप असेल किंवा आणखी कोणत्या भावना असतील, त्या भावनांना आठवा. त्यांचं निरीक्षण करा. या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहेत? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही या भावना फील करत आहात? शरीराच्या कोणत्या भागावरती तुम्ही हे इमोशन्स फील करत आहात? त्याचं निरीक्षण करायचंय, ते फील करायचंय. त्यांचं निरीक्षण करा, ते फील करा. आणि आता आपल्या शरीरामध्ये ज्या भागावरती हे इमोशन तुम्हाला फील होत आहेत, तुमच्या शरीरामध्ये ज्या भागावरती तुम्हाला हे इमोशन्स फील होत आहेत, त्या भागामध्ये खोलवरती श्वास घ्या. त्या भागामध्ये, त्या पार्टवरती खोलवरती श्वास घ्यायचाय, डीप ब्रीदिंग करायचंय. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय आणि तो सोडत राहायचाय. आता आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या हृदय चक्राकडे आणा. संपूर्ण लक्ष आपल्या हृदय चक्र, अनाहत चक्राकडे आणायचंय आणि बोलायचंय की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. 3 वेळा बोलायचंय, मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मी तुम्हाला माफ केलं आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे.
तुम्हाला असं वाटत आहे का की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही केले, परंतु या वाक्यांवरती नीट लक्ष द्यायचंय आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे. लक्षात ठेवा, आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे. ही आपली चॉईस आहे. मग क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे आता ओळखायला लागेल. क्षमा करण्यासाठी तुम्हाला ओळखायला लागेल की तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स ही तुमची निवड आहे. ते तुम्ही निवडलेलं आहे. या तुमच्या भावना आहेत, तुमचे इमोशन्स आहेत, त्याच्यामध्ये दुसरे कोणीच जबाबदार नाही. या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये इतर कोणीही जबाबदार नाही. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं आता पूर्णपणे बंद करायचंय. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचं आहे. तुमचं दुःख, तुमचं पेन हे वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. आणि क्षमा भावनेने हे सगळे अडथळे, वाहणारे जे काही अडथळे असतील ते सगळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या आयुष्यात निखळ वाहू देत आहात. हा प्रेमाचा झरा तुमच्या आयुष्यामध्ये निखळ वाहू देत आहात. आणि आता हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. डीप ब्रीदिंग करायचंय, हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय आणि तो हळूहळू सोडून द्यायचा आहे. अगदी रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. झटकन कोणीही डोळे उघडायचे नाहीये. अगदी हळूहळू डोळे उघडायचे. ओके, डन. हँड्स रब करायचं. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आहे आणि आपल्या क्राउन चक्रावरून संपूर्ण शरीरावरती सोडून द्यायची. आता पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी. पाणी पिण्याचं कारण हे आहे की जी एनर्जी निर्माण झालेली असते आपल्या बॉडीमध्ये, तर ती स्टेबल करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आपण पाणी पितो. येस. आता एक्सपिरियन्स शेअर करायचे. सेकंड, मी परमिशन देते सर्वांना. ओके, येस. त्याच्या आधी एक सूचना सांगते. उद्या आपण 7 चक्र ऍक्टिव्हेशन मेडिटेशन घेणार आहोत. सो सगळ्यांनी टाइम वरती जॉईन व्हायचंय, ठीक आहे? कारण लेट केला तर आपलं मेडिटेशन पण पुढे जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या पण बॅचेस असतात. सो वेळेवरती जॉईन व्हायचंय. ओके मॅडम ती कागदावरती नावं लिहिली त्याचं काय करायचं? हा, ते एक टास्क आहे तुमचं आजचं. तर ते काय करायचं, ज्या चिटवरती तुम्ही नावं लिहिली आहेत तर ती झोपताना एक तर फाडून टाका किंवा जाळून टाका. आणि कुठपर्यंत करायचं की जोपर्यंत तुम्हाला रिलीफ वाटत नाही, रिलॅक्स वाटत नाही. मग ती कोणी 7 दिवस लिहिल, कोणाचं 2 दिवसामध्येच होईल. ओके, काहींना 10 ते 15 दिवस लागतील. पण हे डेली करायचंय. रोज त्या चिटवरती नावं लिहायची आणि रोज झोपताना ती जाळून किंवा फाडून टाकायची. कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला न्यूट्रल वाटत नाही. अगदी फक्त डोळ्यासमोरच नाही, म्हणजे व्हिज्युअलाइज करतानाच नाही, ती लिटरली व्यक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहिली तरीही तुम्हाला काही फरक पडता कामा नये. ओके, एवढे न्यूट्रल व्हाल तोपर्यंत तुम्हाला ते टास्क करत राहायचंय. ठीक आहे? ते चलो, रोज आता एक मेडिटेशन मिनिट करायचं का मॅडम? ते नावं लिहून रोज मेडिटेशन करायचं? ते नावं लिहा. आणखीन त्याच्यासोबत तुम्ही होपोनोपोनो करू शकता. ओके, ती चिट अच्छा. किंवा त्या व्यक्तींचं नाव, त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर थर्ड आय वरती आणा
आणि मग त्याच्या नावाने होपोनोपोनो करा, म्हणजे ती होपोनोपोनोची प्रेयर करा, खूप छान रिझल्ट मिळते. ओके, लवकर तुम्हाला रिलीफ मिळेल त्याच्यामधून. मॅडम प्रेयर कुठल्याही टायमिंगला केली तरी चालते ना? काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम, एनी टाइम करू शकता. मोस्टली जेव्हा पहाटे आपण रिच्युअल्स करतो ना, सकाळी तुमचा जो एक तास किंवा 2 तास स्वतःसाठी द्यायचे कंपल्सरी. जेव्हा तुम्ही पूजा अर्चा करता, रिच्युअल करत असता, तुमचा जप तप असेल त्यावेळेला केलं तर आणखी छान. मग जसं मी नेहमी सांगत असते की या टेक्निक कोणत्याही पहाटे का करायच्या, जसं मी खूप वेळा उदाहरण दिलेलं आहे. मॅडम आवाज येत नाहीये, कोण आहे? त्याचं रिझन सांगते, पहाटेच्या वेळेला मेडिटेशन किंवा कुठलेही रिच्युअल्स टेक्निक का करायचे. कारण बघा, तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला निघणार आहात तर तुम्ही केव्हा निघता? दुपारी निघता, संध्याकाळी निघता की सकाळी निघता? तुम्हाला खूप लांब ट्रॅव्हल करून जायचंय, केव्हा निघाल? आणि अर्ली लवकरात मॉर्निंग. लवकर अर्ली मॉर्निंग. व्हेरी गुड. का? सकाळी सकाळी ट्रॅफिक नसतं. ट्रॅफिक नसतं. व्हेरी गुड, करेक्ट. मग त्याचप्रमाणे तुम्ही जर प्रवासाला निघताना सकाळी ट्रॅफिक नसतं, मग त्याच पद्धतीनं जेव्हा पहाटे तुम्ही मेडिटेशन असेल, तुमचा जप तप कोणत्याही टेक्निक असतील, ज्या पहाटे करता तर त्यावेळेस तिथं ट्रॅफिक नसतं. ओके, तुम्हाला रोड तो मोकळा असतो, क्लिअर असतो. सो त्यावेळेला तुम्ही कुठल्याही टेक्निक कराल, रिच्युअल कराल तर त्याचे लवकर मॅनिफेस्ट होतील. तुमचे सगळे स्वप्न, इच्छा, ड्रीम्स तुम्ही लवकरात लवकर अट्रॅक्ट कराल, त्या लवकर मॅनिफेस्ट होतील. सो तिथे जास्त हार्डवर्क करायची गरज आहे का? नाही. आपल्याला कुठे डोंगर पोखरायला जायचंय का? नाही. एका जागेवर फक्त बसून आपल्याला टेक्निक करायच्यात, एवढं आपण करू शकत नाही का? दिवसभरात 24 तासामध्ये आपण स्वतःसाठी अर्धा ते 1 तास देऊ शकत नाहीये का? सो जेव्हा या सगळ्या टेक्निक कराल, पहाटे केल्यात ना तर अतिशय उत्तम. ओके, वेल अँड गुड. तेव्हा खूप छान पद्धतीनं त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळतात. सो हे रिझन आहे त्याच्या पाठीमागे. आता सगळ्यांनी एक्सपिरियन्स शेअर करायचे, मी परमिशन दिलेली आहे, अनम्यूट करून बोलायचंय. येस, अनघा मॅम. मॅडम रोज कॅन्डल लावायचं का मॅडम? असं काही कंपल्शन नाहीये मॅडम, पण लावू शकता. कारण दिव्याचं एक रिझन आहे की दिवा लावण्या पाठीमागे, कारण दिव्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा मिळत असतं. कारण जेव्हा तुम्ही कुठलीही साधना करता तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या एनर्जीज आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. सो फर्स्ट ऑफ ऑल की दिव्यामुळे प्रोटेक्शन मिळतं. सेकंड की दिव्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते तुमच्या आसपास. तुमचा ऑरा सुद्धा प्रोटेक्ट होतो आणि छान होतो, तो स्ट्रॉंग होतो त्याच्यासाठी. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट एक्सपिरियन्स शेअर करा. मी परमिशन दिलेली आहे, अनम्यूट करून बोलायचंय. छान वाटलं मॅडम. येस, कोण आहे सर? रिलॅक्स वाटलं, रिलॅक्स. येस सर, थँक्यू सो मच. हलकं हेमंत सर का? वाटलं. येस मी हेमंत. येस येस, थँक्यू सो मच सर. आणि हे डेली करायचंय, ते चिटचं जे टास्क सांगितलं रोज करा. जोपर्यंत तुम्हाला रिलॅक्स वाटत नाही, अगदी ते ब्लॉकेज तुमच्यातून निघून गेलंय किंवा ती व्यक्ती जरी समोर आली तरी आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट गौरी मॅडम कुठे आहेत? एक सेकंड. खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं मॅडम. ओके ओके. हा. कोण छान आहे? वाटलं नाव मॅडम. सांगा तुम्हाला. काय मॅम? एक सेकंड. मला बोलवलं नाही. खूप कोण? हलकं गौरी मॅम वाटलं. का? डोक्यावरनं मी ओझं आहे मॅम गेल्यासारखं इथे. वाटलं. येस गौरी मॅडम, मला बोलायचंय तुमच्यासोबत. अनम्यूट करा. काय झालं गौरी मॅडम? काही नाही, रडायला खूप आलं. नाही, आधीही तुम्ही 1-2 वेळा हे मेडिटेशन केलंय, पण मला त्यावेळेला एवढं जाणवलं नाही. आता खूप रडत होतात तुम्ही. काय झालं असं? ओके, काही शेअर नाही करू मॅम, शकता तुम्ही? येस. मला जे म्हणजे त्या लोकांनी मला म्हणजे आधी मी चांगलं करायला गेली ना, त्यांनी मला म्हणजे काही काही वाईट वाईट बोलले मॅम. मला काही पण बोलायची, माझी जाऊ वगैरे म्हणजे घरची लोक मला एकटीला टाकून दिलं. मला बिलकुल मला म्हणजे त्याच्यात घेत पण नाही. ओके, मग आता काय आहे घर मॅडम? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मी मगाशी जसं म्हटलं, मेडिटेशन करताना रडू आलं, मोकळं होऊ दे, ती वाट मोकळी करा. कारण खूप जेवढं तुम्ही या बदनामी भावना केली मॅम, साठवून ठेवाल. खूप बदनामी येस, केली मॅम, खूप बेकार बेकार बदनामी केली माझी. त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही हे सगळं साठवून ठेवलं इमोशन, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास हा. होणार आहे. तर समोरच्या व्यक्तींना त्रास होणार आहे का? त्यांना फरक पडणार आहे का? तुमचं नुकसान आहे ना. नाही. सर्वस्वी आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये. सो म्हणून ह्या भावना रिलीज करायच्यात. निगेटिव्हिटी आपण काढून टाकायची आपले 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमधून. ठीक आहे, मग त्याच्यामुळे ठीक आहे, रडू येतंय ते रडून
आपण म्हणतो ना की फ्री व्हायचंय त्याच्यामधून, त्या बंधनातून मुक्त व्हायचंय, पण रोज रडत बसायचं नाहीये. आता ही टेक्निक डेली करा, होपोनोपोनो करा, तुम्हाला रडू पण येणार नाही, पण अलगद आपण म्हणतो ना इझिली त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडा. ठीक आहे, डेली बेसिसवर करा. येस. नेक्स्ट कोण आहे? फिजिकल हँडल्स करा. मन शांत झालं एकदम. कोण आहे? सॉरी. अनिता धनलाडे. हा, अनिता मॅम बोला. मन प्रसन्न झालं, एकदम शांत झालं मन. अच्छा, खूप छान, व्हेरी गुड. आणि असं कोणी आहे कोणाचं काही डोकं दुखतंय किंवा एखादा बॉडी पार्ट अचानक दुखू लागलाय असं कोण आहे का? मॅडम मला थोडस जाणवतं डोकं दुखल्यासारखं, पण जास्त नाही. एकदम मन प्रसन्न सारखं झालं एकदम. कोण? अनिता मॅम. हा अनिता. काय हो होतं मॅडम. माहितीये का, जेव्हा तुम्ही हे मेडिटेशन किंवा टेक्निक करत असता, समजा त्याच्या आधी खूप छान वाटतंय आणि अचानक मेडिटेशन थ्रू ते संपल्यानंतर तुम्हाला एखादा पार्ट बॉडीचा दुखायला लागला, तर डोंट वरी. काय आहे, ही हिलिंगचा एक प्रोसिजर आहे, हिलिंगचाच पार्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही या नकारात्मक भावना, जसं मी खूप वेळा म्हणते की कुठलाही आजार शरीरावर पहिल्यांदा होत नाही, तो प्रथम आपल्या मनामध्ये क्रिएट होतो. ओके, मग मनामध्ये साठवून ठेवलेल्या ह्या नकारात्मक ऊर्जा भावना जेव्हा बाहेर पडतात, म्यूट करायचे कोण आहे मॅम? मग जेव्हा या भावना तुमच्या मनामधून बाहेर पडतात ना शरीरातून, तेव्हा काय होतं, सपोज मेडिटेशन करण्याच्या आधी तुम्हाला खूप छान फ्रेश असतं आणि अचानक मेडिटेशन संपता संपता काय होतं की अचानक डोकं दुखू लागतोय, गळा दुखतोय किंवा एखादा बॉडी पार्ट तुमचा दुखतोय. याचाच अर्थ आहे की हे नॉर्मल आहे, काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, काही होत नाही आपल्याला. काय होतं की हा हिलिंगच्या प्रोसिजरचा एक पार्ट आहे, हिलिंगचाच पार्ट आहे. मग जेव्हा एखादा पार्ट अचानक ट्रिगर होतो आणि तिथे तुम्हाला पेन होतं, सपोज शोल्डर दुखायला लागलाय, डोकं दुखतंय, मग त्या पेन मधून काय होतं, ती निगेटिव्हिटी आपल्या शरीरातून बाहेर पडत असते. मग बाहेर पडताना त्रास होतोच, पेन होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिलीफ वाटेल, त्याच्यानंतर फ्री वाटेल, मग त्याच्यानंतर तो पार्ट पुन्हा दुखणार नाही. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की पाणी भरपूर पिऊन घ्यायचंय. ओके, मॅडम चलो थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? व्हिडिओ दिसत नाही. मॅम मला बोलायचंय. येस, बोला, कोण आहे? मी बोला मॅम. मॅम तुम्ही जसं म्हटलं की रूम मध्ये काही अडचण ठेवायची नाही. मॅडम नाव सांगा पहिले, कोण आहे? रेखा वडमेच्या नावाने मी मम्मीच्या मोबाईल वरून जॉईन केलं आहे. येस येस, हा बोला. हा, तुम्ही जसं म्हटलं की रूम मध्ये काही असं अडचण ठेवायची नाही, ओके. पण निगेटिव्हिटी ठेवायची नाही तुम्ही असं म्हटलं, पण ते सतत तसंच टॉन्टिंग चालू राहिलं तर काय करायचं आपण? म्हणूनच या सगळ्या टेक्निक सांगितल्यात मॅडम. आणि 5 डेज हे कम्प्लीट करा कोर्स. ओके, कोर्स संपता संपता सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि डोंट वरी, हे जरी रडू येत असेल तरी रडायचे, कारण ते जेवढं तुम्ही स्टक करून ठेवाल ना तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे, ते बाहेर पडू द्यायचे. मग त्याच्यासाठी ते जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यासाठी होपोनोपोनो करा पहिले तर, रोज उठल्यानंतर करा. जोपर्यंत तुम्हाला निवांत त्याच्यातून बंधनमुक्त वाटत नाही, फ्री वाटत नाही, तोपर्यंत डेली हे करायचंय. डेली ते चॅट, जे मी चिट सांगितली बनवायला, टास्क, ती चिट रोज बनवायची, रोज त्यांचं नाव लिहायचं. ती चिट पण तुम्ही हृदयाला अनाहत चक्रावरती ठेवू शकता आणि तिथे तुम्ही, एक सेकंड, ती चिट सुद्धा तुम्ही हार्ट चक्रावरती ठेवू शकता, दोन्ही हातामध्ये घेऊन. आणि त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करायचं, आपल्या थर्ड आय वरती कल्पना करायची त्या व्यक्तीची आणि तिथे फॉरगिव्हनेसची प्रेयर बोलायची. ओके, ती अगदी दिसताना छोटीशी प्रेयर वाटते. मग तुम्ही मगाशी म्हटलं की मंत्र सुद्धा म्हणू शकता, एवढा जादुई मंत्र आहे ना. ती प्रेयर वाटते छोटीशी, अगदी 4 वाक्यांची, 4 सेंटेन्सची आहे, पण खूप मोठमोठे चमत्कार घडवून आणते तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, एवढी पॉवरफुल आहे. सो रडायचं नाही, डेली बेसिसवरती हे सगळे टास्क करा, सगळे रिच्युअल करा, सगळ्या टेक्निक करा. विदिन 7 डेज तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतील. आणि होपोनोपोनो तर अशी आहे की विदिन अ डे सुद्धा रिझल्ट मिळतात. आज केलं, उद्या मॉर्निंग पर्यंत तुम्हाला छान रिझल्ट मिळतील याचे. ओके ओके, चल नेक्स्ट कोणी आहे? नाही तर मग सेशन आजचं लिव्ह करूयात आपण. थँक्यू मॅडम मॅम. मला खूप अस्वस्थ वाटत खूप होतं. छान वाटलं, मेडिटेशन कोणाला खूप छान अस्वस्थ झालं. वाटलं? येस, मला मॅम रुपाली कोण आहे? नाव सांगा मॅम प्लीज. रुपाली शिंदे. हा, रुपाली मॅम बोला. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. म्हणजे असं फील होत होतं की कोणी माझ्याकडनं काहीतरी हे हे करतंय,
काहीतरी करतंय मला. एकदमच अस्वस्थ होत होतं. ज्याने मला बोलता येत नाही, सांगता येत नाहीये प्रॉब्लेम. पण काहीतरी होत होतं मला, की अं, माझे पॉइंट्स दुखत होते हे चक्रासचे, असं फील येस. होत होतं. मग ती निगेटिव्हिटी जे ब्लॉकेज साठले आपल्या शरीरामध्ये 7 चक्र ऑरामध्ये ते बाहेर पडत असतं शरीराच्या. ओके. सो अच्छा. काळजी करायची नाहीये. पाणी भरपूर पिऊन घ्या आणि रिलॅक्स राहा. होपोनोपोनो करत राहा. ठीक आहे? ओके. येस ओके. मॅम. तो हिलिंगचा पार्ट आहे. सो ओके. कुठली गोष्ट थँक यू. हील होताना पहिले तर खूप पेन होणार, वेदना होणार. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातून मुक्तता मिळते. ओके. सो ओके. डोंट